नमस्कार मित्रांनो, स्टॉक इन्व्हेस्टिंग ज्ञानमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत इन्फिबियन ॲव्हेन्यू या शेअरबद्दल. पहा, जेव्हा मार्केटमध्ये सतत तेजी होती तेव्हा हा शेअर 17च्या आसपास होता. मग त्यावरून या शेअरमध्ये तेजी आली आणि ह्याने 42 रुपयापर्यंत वाढ केली. नंतर मोठी घसरण झाली. हा जोरात खाली पडला. फेब्रुवारी मार्चच्या आसपास हा 15 रुपये 25 पैसे पर्यंत खाली आला होता. त्यानंतर त्याने जवळजवळ 30 ते 35% परतावा दिला आहे. आजही पाहिलास तर यामध्ये 2% तेजी दिसून येत आहे. हळूहळू हा वरच्या दिशेने जात आहे. तरी खाली जाण्याच्या काळात घाबरायला नको. हीच आहे स्टॉक मार्केट. खाली जाते, परत वरती चढावं लागते. ह्या मूलभूत गोष्टी पहा. मेहनत करा. काही दिवसापर्यंत शेअर खालीच थांबतो. ही एका शेअरची गोष्ट नाही आहे. अधिक अडचण येऊ शकते. त्यामुळे 2 कंपन्यांच्या चार्ट पॅटर्नवर लक्ष द्या. IRFC आणि RVNL दोन्हींना 20च्या आसपास सतत ठेवलं होतं. दोन्ही कंपन्यांनी 15-15, 10-10 पट पैसा बनवून दिला आहे. पण आधीचा इतिहास जर बघितला तर ते अगदी खालच्या बाजूला तेथेच थांबले होते. अजिबात हालत नव्हते. तेथेच थांबले. तर जेव्हा तेजी येते तेव्हा खरेदी करण्यास वेळच मिळत नाही. घसरण होते, तेजी होते, दोन्ही बाबतीत वेळ मिळत नाही. त्यामुळे घसरणीवरच चांगल्या कंपनी फक्त ह्याच गोष्टीकडे लक्ष द्या की घसरण झाली पाहिजे. परंतु तुमच्या म्हणण्यानुसार असे नाही की तुम्ही खरेदी केलात आणि म्हणला की आता शेअर वाढल्या पाहिजे. तर ही सर्वात मोठी समस्या आहे की खरेदी केल्यानंतर तुम्ही म्हणता की आता लगेच वाढायला हवं. बाजार तुमच्या म्हणण्यानुसार काम नाही करणार. मोठा खेळाडू येईल, खरेदी करेल, शेअरला वरती वाढवेल, तेव्हा तोही नफा बुक करेल. तुम्ही जर खाली खरेदी केलेला असेल तर तुम्ही नफा बुक करा. सारा खेळ मोठ्या खेळाडूचा आहे. तुमच्या हातात काही नाही आहे. तुमच्या हातात जे सामर्थ्य आहे ते म्हणजे थोडं खरेदी करणे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 2 कंपन्यांमध्ये खरेदी करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही एकूण पैशाच्या 2% किंवा 1% सुद्धा गुंतवू शकता. सर्व नियंत्रण तुमच्या हातात आहे आणि नियंत्रण मोठ्या खेळाडूच्या हातात देखील आहे. कारण तो तुम्हाला मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी सहजपणे प्रेरित करतो. पण बहुतेक वेळा खालच्या लेवलला तुम्हाला खरेदी करण्यास तो परवानगी देत नाही. आत्ता पण कितीतरी सारे शेअर खाली पडलेले होते. कदाचित तुम्ही खरेदी करू शकला नसाल. किती भीतीदायक वातावरण तयार केलं होतं. ठीक आहे. इन्फिबियन ॲव्हेन्यूच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आता खाली पडलेला आहे. तुम्ही 1 वर्षाचा चार्ट पॅटर्न पाहिल्यास तर तो खाली पडलेला आहे. पहिल्या स्थितीत तुम्ही बघितल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. पहा, हा शेअर पूर्वी किती होता. त्यानंतर त्याने जबरदस्त तेजी दाखवली आणि 40पर्यंत पोचला, 42पर्यंत पोचला. तर तो आपल्या उंचीच्या म्हणजे आपल्या हायच्या 50% खाली गेलेला आहे. म्हणजे 42 पासून विचार केला तर तो 50% अजून खालीच आहे. येणाऱ्या काळात बघू, कदाचित त्यामध्ये तेजी बनू शकते. सध्या हा कंपनीचा मार्केट कॅप बघितल्यास एक छोटी कंपनी आहे. 6,000 कोटीचा मार्केट कॅप आहे. 6,000 कोटी म्हणजेच ही एक खूप छोटी कंपनी दिसून येत आहे. पण मूलभूत गोष्टी देखील खूप चांगल्या आहेत. या कंपनीचे रिझल्ट तुम्ही पहा. तुम्हाला आवडले तर ठीक आहे, नाही तर अवॉइड करा. पहा, मार्च क्वार्टरमध्ये 1 वर्षापूर्वी किती 716 करोडचा रेव्हेन्यू होता. त्यानंतर 745 करोड, त्यानंतर 1017 करोड, त्यानंतर 1070 करोड आणि आत्ता पहा 1161 करोड मार्च 2025ला कंपनीचा रेव्हेन्यू दाखवत आहे.
तर अशा प्रकारे रेव्हेन्यू तर चांगला वाढत आहे, हीच एक चांगली गोष्ट आहे. आता ऑपरेटिंग प्रॉफिट पहा, तर मार्च 2024मध्ये 67 करोड होतं, जून 2024ला 69 करोड, सप्टेंबरमध्ये 78, डिसेंबरमध्ये 78 करोड, तर मार्च 2025मध्ये 75 करोड दाखवत आहे. तर आता नेट प्रॉफिट आपण पाहूया. तर नेट प्रॉफिट जर पाहाल तर 46 करोड, 69 करोड, 47 करोड, 64 करोड आणि आत्ता पाहाल तर 55 करोडपर्यंत नेट प्रॉफिट आलेलं आहे. तर प्रॉफिट तर फ्लॅट आहे, पण एक गोष्ट इथे आश्चर्याची आहे की कंपनीचा भाव पाहा. जेव्हा 69 करोडचा कंपनीचा प्रॉफिट होता तेव्हा कंपनीचा भाव पण वाढलेला होता. तेव्हा कंपनीचा भाव 40-42च्या आसपास होता आणि आत्ता कंपनीचा भाव जो आहे तो 20-21च्या आसपास आहे. म्हणजेच 50% खाली तुम्हाला स्वस्तात शेअर भेटत आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न तुम्ही जर पाहाल तर FIDSची गोष्ट कराल तर ह्या कंपनीमध्ये FIS सतत खरेदी करताना दिसत आहे. 6.40% त्यांनी आपली होल्डिंग वाढवली आहे. ती सध्या 7.72% आली आहे. ह्या प्रकारे FIS आणि DS पण आपला हळूहळू स्टेक वाढवत आहेत. तर ही एक चांगली गोष्ट आहे. तर अशा प्रकारे ही कंपनी फ्युचरमध्ये मल्टीबॅगर बनू शकते, पण किती वेळ घेईल हे काही सांगता येणार नाही. स्टॉक मार्केटचं नावच आहे टाईम. जर तुम्ही तुमच्याकडे वेळ नसेल तर स्टॉक मार्केट तुम्हाला काही उपयोगाचं नाही. तर इथे ह्या कंपनीची बॅलन्स शीट जर तुम्ही पाहाल तर ही एक डेट फ्री कंपनी आहे. फंडामेंटल्स किंवा चांगली गोष्ट फ्युचर ह्या कंपनी तुमच्या समोर ठेवलेला आहे. 3,457 करोडचं रिझर्व आहे. आवडत असेल तर तुम्ही ह्या कंपनीवर 172 खरेदी करू कर्ज आहे आणि ही एक चांगली गोष्ट आहे. आपल्याला आवश्यक शेअर मल्टीबॅगर बनू शकतो. यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. कोणतेही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी स्वतःचा रिसर्च आणि अभ्यास करा आणि आपल्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच निर्णय घ्या. मी हा व्हिडिओ तुमच्या एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबत जा, म्हणजे की असेच चांगले व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन दरवेळेला येत राहतील. नमस्कार.